श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण राहुदेव मीन राशीतून आणि केतुदेव कन्या राशीतून 30 ऑक्टोबर ते मे 2025 पर्यंत गोचर करणार आहेत आणि हे गोचर तुमच्या राशीला कोणत्या प्रकारचं एक रहस्यमय जीवन घडवून आणणारं किंवा एखाद्या रहस्याची उकल करून दाखवणारं ठरणार आहे, याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावा. तुमची कन्या रास आहे अतिशय चिकित्सक, धार्मिक, आध्यात्मिक प्रगती करून घेणारा, संशोधन करणारा, प्रत्येक गोष्टीचं बारकाईने विचार करणारा, त्या गोष्टीमध्ये सखोल अभ्यास करणारा असा तुमचा स्वभाव. आणि केतुदेव तुमच्या राशीतील प्रथम स्थानामध्ये आलेले आहेत. राशीपत्रिकेप्रमाणे केतुदेव लग्नस्थानात जेव्हा येतात त्यावेळेस आपल्याला अतिशय गूढ विद्याचे अभ्यासक बनवतात. एखाद्या विषयावरती खोलवर विचार करण्यास भाग पाडतात. त्याचबरोबर तुमच्या राशीपत्रिकेतील सप्तम स्थानात मीन राशीमध्ये राहुदेव आलेले आहेत. राहुदेव काय करणार आहेत तर तुमचं सप्तम स्थानाचं शुभ आणि अशुभ असे दोन्हीही फळं प्राप्त करून देणार आहेत. सप्तम स्थानावरून आपण काय काय पाहतो याचा आढावा घेऊया. सप्तम स्थानावरून आपण जोडीदाराचं सौख्य, त्याचबरोबर भागीदारीचे व्यापार, कोर्ट कचेरी या संदर्भातील अधिकतम माहिती पाहत असतो. आणि जेव्हा राहुदेव त्या स्थानात येतात तेव्हा तेथील वृद्धी घडवून आणतात. अर्थातच वैवाहिक सौख्यामध्ये बाधा निर्माण करून देतील. हे एक अशुभ फळ सोडलं तर राहुदेव तुमचं कोर्टाचं काम, एखाद्या गोष्टीमुळं तुम्हाला खूप ताण येत होता त्या कोर्टाच्या कामानिमित्त, तर तो ताण कमी करून देण्याचं काम करतील. कारण ते कोर्टाचं काम मार्गी लावून देतील. ते काम पूर्ण कसं होईल यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होईल किंवा तुमच्या प्रयत्नाला यश येऊ शकेल. याचबरोबर भागीदारी संदर्भातील व्यापार याच्यामध्ये सुयश प्राप्त करून देतील. राहुदेव हे अशुभ आहेत, पापग्रह आहेत असं म्हटलं जातं. परंतु राहुदेवांचं शुभत्व काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न जर आपण केला, आपल्या जीवनामध्ये भाग्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं कामसुद्धा राहुदेव करत असतात. काही प्रसंगामध्ये, काही गोष्टींमध्ये नक्कीच ते अडचणी आणतात, पण ते कार्य पूर्ण करून देण्याचं कार्य, संपन्न करण्याचं कार्य यासाठी सहकार्यसुद्धा राहुदेव प्रत्येक ग्रहांना करत असतात. तुमच्या प्रत्येक राशीपत्रिकेतील प्रत्येक स्थानावरनं आपण एक एक विशिष्टपूर्ण कार्य पाहत असतो. आणि त्या स्थानामध्ये जेव्हा राहुदेव येतात तेव्हा त्या स्थानाचं बळ वाढवतात, काही अंशी त्या स्थानाचं बळ कमी पण करत असतात. मग ते राहुदेव कुठल्या स्थितीमध्ये आहेत, कुठल्या शुभग्रहाने युक्त आहेत का, पापग्रहाने युक्त आहेत का, यावरही डिपेंड असतं. हे तुमच्या वैयक्तिक जन्मलग्न पत्रिकेनुसार विश्लेषण करणं अगदी सोपं जातं. परंतु आपण आता माहिती घेत आहोत ती तुमच्या राशीपत्रिकेप्रमाणे. त्यामुळे नक्कीच हे 1.5 वर्ष इथून पुढील म्हणजे 30 ऑक्टोबर ते 25 मे 2023 पर्यंत तुमच्या जीवनामध्ये पैशाची जी काही कामे आहेत, जी रखडली होती गेल्या 1.5 वर्षामध्ये, ती पूर्ण होऊ शकतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे, कारण राहुदेवांची पंचमदृष्टी तुमच्या लाभस्थानावर येत आहे. शेत जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यापार किंवा मोकळी जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यापार जर तुमचे असतील तर ते सुद्धा नियोजनबद्ध योग्य रीतीने तुमच्याकडनं कामं पूर्ण होण्यास मदत करतील. म्हणजे हे एक शुभफळ तुम्हाला राहुदेव सप्तम स्थानात आल्यामुळे होणार आहे. तुमचा काही भागीदारी संदर्भातील व्यापार असतील तर ते व्यापार सुस्थितीमध्ये सुनियोजित अगदी उत्तमरित्या सुरू कसे होतील यासाठी पहिले 6 महिने उलटल्यानंतर तुम्हाला लाभ प्राप्त करून दिलेला दिसू शकेल. याचबरोबर अष्टमातील राहू इथून मागे तुम्हाला आर्थिक सौख्य, मातृसौख्य, पितृसौख्य, त्याचबरोबर संसार सुख प्राप्त करून देताना अडचणी येत होत्या, तर याच अडचणी आता कमी होणार आहेत. तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना तुमच्याबद्दल एक ओढ निर्माण होणार आहे. तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचं प्रेम तुम्हालाही प्राप्त होणार आहे. तुमच्याकडनं पण त्यांना मोठ्या स्वरूपात प्राप्त होऊ शकेल. म्हणजे हे एक शुभ फळ तुम्हाला राहुदेव सप्तम स्थानात आल्यामुळे आणि त्यांची पंचमदृष्टी, सप्तमदृष्टी आणि नवमदृष्टी
तुमच्या पत्रिकेतील केंद्रस्थानात, पराक्रमस्थानात आणि लाभस्थानावर आल्यामुळे प्राप्त होणार आहे. आता तुम्हाला परिश्रम आणि पराक्रम या स्थानावरती जेव्हा राहुदेवांची दृष्टी येते तेव्हा तेथील सुख पण प्राप्त होतं, परंतु परिश्रमाची पराकाष्ठा होते. तुमच्याकडे महत्त्वपूर्ण कार्य घडून आणण्याचं कामसुद्धा राहुदेव करतात. याचबरोबर कीर्ती आणि प्रसिद्धी प्राप्त करून देतात. मग हे कार्य कधी होणार आहे, याचा कालावधी साधारण कधी असेल, या संदर्भात थोडीशी माहिती घेऊयात. तर पहिल्या 6 महिन्यामध्ये तुमच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात परिश्रम होणार आहेत. खूप काम करावं लागणार आहे. एखादं काम सुनियोजित आहे किंवा एखादं काम अचानक येऊ शकतं आणि त्या कामामध्ये तुम्हाला जीव ओतून ते काम पूर्ण करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये यशही संपादन होणार आहे. म्हणजे एक शुभ काम तुम्हाला येत्या 6 महिन्यात, पहिल्या 6 महिन्यात होणार आहे. त्याबरोबर दुसऱ्या 6 महिन्यामध्ये तुमच्याकडनं कुटुंबातील एखादी जबाबदार व्यक्ती म्हणून कार्य करण्याचा योग येणार आहे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना सुख प्राप्त करून देणारं कार्य तुमच्याकडनं होणार आहे. अर्थातच घरामध्ये एखादं शुभ मंगल कार्य तुमच्या हातून घडून येणार आहे. हे एक शुभ फळ तुम्हाला दुसऱ्या 6 महिन्यामध्ये प्राप्त होईल. आणि तिसऱ्या 6 महिन्यामध्ये म्हणजेच शेवटच्या 6 महिन्यामध्ये राहुदेव थोड्याफार प्रमाणात तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी निर्माण करून देऊ शकतील. त्याचबरोबर तुमच्याकडनं शत्रू त्रास, मानसिक त्रास जो होत होता तुम्हाला, तो कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतील. म्हणजेच 1-2 गोष्टी अशुभ धरल्या, तर बाकी सगळं काही शुभ कार्य घडवून आणणारं ग्रहमान तुम्हाला आता येथून पुढे सुरू होत आहे. राहुदेव जेव्हा सप्तम स्थानात येतात, त्यावेळेस सप्तम स्थानाचं एक अशुभ फळ देतात, ते म्हणजे तुमच्या जोडीदारासोबत मतवैचारिकता. त्यांच्यासोबत तुम्हाला कम्युनिकेशन करून घेताना, त्यांच्यासोबत जुळवून घेताना थोड्याफार प्रमाणात अडचणी येऊ शकतील. त्यांचं मत समजून घेताना थोडासा संयम ठेवावा, हे मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते. त्याचबरोबर आणखीन एक अशुभ फळ म्हणजे शत्रू त्रास, मानसिक त्रास जो होत होता, तर तो त्रास थोडासा वाढू शकतो आणि मग कमी होऊ शकतो. अशा प्रकारचं सुद्धा ग्रहमान तुम्हाला लाभत आहे आणि आरोग्याला तुम्हाला जपण्याचा कालावधी शेवटचे 6 महिने तुम्हाला राहू शकतात. अशा प्रकारे प्रत्येक 6-6 महिन्याने तुम्हाला एक शुभ आणि एक अशुभ फळ प्राप्त करून देणारं ग्रहमान येथून पुढील 18 महिने राहणार आहे. अर्थातच 30 ऑक्टोबर ते 30 मे 2025 पर्यंत राहणार आहे. त्याचबरोबर केतुदेव लग्नस्थानात आलेले आहेत. लग्नस्थानातील केतुदेव काय फळे देतात या संदर्भातील माहिती घेऊयात. लग्नस्थानातील केतुदेव म्हणजे चंद्राच्या युतीमध्ये असणारे केतुदेव. तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून देतील. एखाद्या विषयावरती रहस्यमय तुम्ही रिसर्च करू शकाल किंवा एखाद्या विषयावरती गूढ अभ्यास करू शकाल, असं ग्रहमान प्राप्त होत आहे. तुम्हाला मनामध्ये तुमच्या काय चाललं आहे हे समोरच्याला लगेच उकल होणं, तसं म्हणायला गेलं तर फार अवघड राहील. त्याचबरोबर एखाद्या विषयावरती तुम्ही PhD करत असाल, गूढ विद्याचा अभ्यास करत असाल, तर त्याच्यामध्ये सुद्धा यश संपादन करून देतील. कारण पंचम स्थानावरती केतुदेवांची दृष्टी आली आहे. याचबरोबर केतुदेवांची सप्तम दृष्टी सप्तम स्थानावर येत आहे. त्यामुळे जोडीदाराचे मतभेद, मतवैचारिकता जरी झाले, तरी पण त्यांना समजून कसं घेता येईल याचाही तुमच्याकडनं विचार होणार आहे. आणि त्याचबरोबर भागीदारीचे व्यवसाय करताना तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला जुळून घेण्यास मदत करण्याचं ग्रहमानसुद्धा केतुदेव प्राप्त करून देतील. याचबरोबर केतुदेवांची नवम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर येत आहे. भाग्यस्थानावरनं आपण आपला आध्यात्मिक प्रवास पाहत असतो. येथून पुढे 1.5 वर्ष तुमच्याकडनं धार्मिक स्थळाला भेट देणं, जप, ध्यानधारणा यामध्ये वाढ होणं, असेही शुभग्रहमान प्राप्त होतील. आणि त्याचबरोबर परदेशात जाऊ इच्छिता तर परदेशात जाऊन फिरावेस जाण्याचे योग आणतील किंवा तेथे जाऊन नोकरीनिमित्त किंवा उद्योग व्यवसाय वाढवण्यासंदर्भातील कामे पूर्ण करून घेतील. म्हणजे हेही एक शुभ फळ तुम्हाला केतुदेव लग्नस्थानात आल्यामुळे प्राप्त होणार आहे. केतुदेवांचं अशुभ एक फळ प्राप्त होणार आहे, ते म्हणजे मोठ्या स्वरूपातील खर्च. कारण केतुदेवांची 12वी दृष्टी व्ययस्थानावर आलेली आहे. त्यामुळे एखाद्या शुभ कार्यासाठी, मांगलिक कार्यासाठी तुमच्याकडनं खर्च होणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक तुम्हाला 6 महिने जो आरोग्याच्या तक्रारी येणार आहे, त्यासाठी मोठ्या स्वरूपातील पैसासुद्धा खर्च होऊ शकतो. म्हणजे हे एक अशुभ कार्य तुमच्याकडनं राहुदेव येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये घडून आणणार आहेत. त्याचबरोबर
राहुदेव आणि केतुदेव यांची आपण तर उपासना काय करायची आहे आणि बळ कसं प्राप्त करायचं आहे हे समजून घेऊ. राहुदेवांचा आणि केतुदेवांचा जप करायचा आहे. नवग्रह मंत्रातील राहुदेव केतुदेवांचा जप केला तरी सुद्धा चालू शकेल किंवा रीम राहवे नमः रीम केतवे नमः हा जप रोज 27 वेळा करायचा आहे आणि दररोज सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही सूर्याला रोज अर्घ्य देता त्यावेळेस तुमच्या जीवनातील आरोग्यासंदर्भातील ज्या काही तक्रारी असतील त्या कमी होण्यास मदत होते आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि अतिशय उत्तम झळाळी प्राप्त करून देणारं व्यक्तिमत्व तुमचं तयार होण्यास प्राप्त होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज सूर्याला अर्घ्य देणं हे सुरू करायचं आहे. आणि याचबरोबर दर शनिवारी हनुमान चालीसा पठण करायचं आहे. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये येणारा जो शत्रू त्रास आहे, शत्रूवर विजय प्राप्त होण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. तर आज आपण कन्या राशीच्या जातकांना 30 ऑक्टोबर ते 30 मे 2025 पर्यंतचा कालावधी कसा जाणार आहे, इथून पुढील 1.5 वर्ष काय सुखे प्राप्त होणार आहे, कोणत्या संदर्भात अडचणी येणार आहेत याची माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांना शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच माहितीसोबत. तर तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला काही वैयक्तिक अडचणी असतील, काही प्रश्न असतील, तुम्हाला तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून हवं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देत आहे. तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची जन्मपत्रिकेची माहिती घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.